पालखी प्रस्थानाच्या बरोबर एक दिवस आधी इंद्रायणी नदीला एवढा मोठा पूर कसा काय आला? इतिहासात असं पहिल्यांदा घडतंय की पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहेत आणि समोर नदीचे रौद्र रूप दिसत आहे. पुलाचे काही कठडे वाहून गेले आहेत. मोठा धो पाऊस पडत आहे. नागरिकांना पुरातून बाहेर काढले जर आहे. बचाव कार्य सुरू आहे. आता हा पाऊस थांबेल का नाही? पूल राहील का नाही असा प्रश्न सर्वांना पडतोय. पण मित्रांनो, जेव्हा मागील एका महिन्यापूर्वी पाऊस नव्हता तेव्हा तुम्ही त्या नदीची अवस्था बघितली होती का? ती पवित्र इंद्रायणी नदी आहे का नाला आहे हेच काय कळत नव्हते. गटारासारखा उग्र घाण वास त्या नदीतून येत होता. नदीच्या बाजूने चालू सुद्धा वाटत नव्हते. महाराजांच्या आळंदी गावातून नदीमध्ये सांडपाणी आणि गटारे सोडण्यात आली होते. प्रत्येकाच्या घरातून, प्रत्येकाच्या दुकानातून निघणारी घाण ही त्या नदीत जात होती आणि ते बघून खरंच खूप वाईट वाटलं. ज्या नदीला आपण आईचा दर्जा दिला आणि जी नदी आळंदी सारख्या गावातून जात आहे त्याच नदीला आपण गटाराचे स्वरूप दिले होते, हे खरंच खूप धक्कादायक होतं. स्थानिक प्रशासनानं याचा विचार करावा आणि लवकरात लवकर नदीत सोडलेले नाले बंद करून टाकावे. यावर मित्रांनो, तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट मध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.